केला तर इथं बघायचं पंचाच्या भूमिकेमध्ये भरत वाघमारे आणि संजय दादा वाघमारे आपण जायचं लगेच. यस विनंती करतो इथनं भरत दादा वाघमारे आणि संजय दादा वाघमारे आपण जायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. ऑफिशियल पंचांची भूमिका इथनं पार पाडायची आहे. बस आजच्या रात्रीमध्ये पाहू शकाल आपण जर पाहिलं तर टॉप 3 मध्ये एक संघ इथं जाणार आहे. अगदी पहिलं तर ही लढत शेवटची असेल टॉप 3 मध्ये जाण्याची. आणि मैदानाच्या आतमध्ये इथं आपण पाहिलं तर एका बाजूला कोंबलवाडी आणि त्यांना फाईट करेल तो म्हणजेच किशोर 11 खरवई क्रिकेट संघ. आजच्या रात्रीमध्ये पाहिलं तर टॉप 3 ची लढत आपण पाहता. अगदी 8च्या लॉट्समधला कोंबलवाडी संघ सुपर 6ला क्वालिफाय झाला, टॉप 6 मध्ये क्वालिफाय झाला. आणि तिथनं जर विचार केला मित्रांनो तर आता मात्र ही लढत पाहायला मिळते. पाहायचं 3 षटकांची मॅच. इथनं मात्र एक संघ टॉप 3 मध्ये जाईल. नेमका संघ कोणता असेल? मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी चालली आहे ती म्हणजेच किशोर 11 खरवई टीमची. यावेळी पाहायचं मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी बादल सवार आहे आणि त्याच्या सहसाथीने आपण दिनेश वाघला पाहता. आता वर्तमान लढत मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी दिली जाईल. आपण पाहिलं तर टेंबरी क्रिकेट संघाने सामना जिंकला. त्यानंतर व्यासपीठावरती आम्ही आमंत्रित करतो सन्माननीय श्री गजानन मोकणे. अगदी पाहिलं तर या स्पर्धेसाठी आपण अगदी 6 रात्र ज्याने आम्हाला चेंडू पुरस्कृत केले गेले ते सन्माननीय गजानन मोकणे यायचं व्यासपीठावरती या स्पर्धेच्या वतीनं या ठिकाणी सोंडाई माता क्रिकेट संघ चिंचखांबला आणि सोंडाई माता चषक 2025च्या हंगामामध्ये इथनं मात्र मनपूर्वक स्वागत असेल. जाव्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते एक अप्रतिम लढत, दर्जेदार लढत. आजच्या डे फॉर्मॅटमध्ये मित्रांनो पाहिलं तर BCC चिंचवलीच्या मैदानावरती हा सामना अगदी असं वाटतं की हायलाईट पुन्हा एकदा चेक केलं जातं की काय, अशी लढत पाहायला मिळेल की काय. कारण की BCC चिंचवलीच्या मैदानावरती आपण पाहिलं तर किशोर 11 खरवई क्रिकेट संघ आणि कोंबलवाडी यांच्यामध्ये एक फाईट झाली. आणि तिथनं जर विचार केला ना तर मात्र किशोर 11 खरवई टीमने अगदी विजय संपादित केला त्या मॅचमध्ये आणि तिथनं कोंबलवाडी संघाला तो सामना सोडावा लागला होता. पण तो आज इथनं मात्र आपण पहा नाईट फॉर्मॅटमध्ये जर पाहिलं तर पुन्हा एकदा आमने सामने आपल्याला पाहायला मिळतील. हे 2 दिग्गज संघ 3 षटकांची मॅच आहे. आणि पाहता इथनं मात्र मैदानाच्या आतमध्ये अगदी पाहिलं तर टॉस जिंकला, पहिल्यांदा बॅटिंग निवडली ते म्हणजे किशोर 11 खरवई टीमनं. मैदानामध्ये सलामीची जोडी पाल बादल सवार आणि दिनेश वाघ इथनं जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे. आणि गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात तो म्हणजेच मोहन पारधी. इथनं कोंबलवाडी टीमचा ट्रम्प कार्ड पहिला स्वतः कर्णधार संघाचा सरसेनापती बॉलिंग ट्रॅकवरती आला. पाहायचं मॅन्डेटरी बाबत षटक बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज असेल. समोर फलंदाज इथं आपण पाहता बादल. पहिला बॉल अक्रॉस द लाईन खेळायचा होता परंतु इथे पहा बॉल इट इज अ वाईट बॉल. पहिलाच बॉल इथं खराब फेकलाय, पहिलाच बॉल खराब दर्शवला जातोय आणि एका धावेच्या मदतीनं इथनं अकाउंट ओपन होईल ते म्हणजेच किशोर 11 खरवई टीमचं. यावेळी पहा हा बॉल डेफिनेटली पाहता तर जबरदस्त एफर्ट पाहायला मिळाला गोलंदाजीमध्ये. व्हाईट बॉल आला, व्हाईट नंतर पाहिलं तर हा बॉल इथनं डॉट फेकला जातो. निर्धाव बॉलची सांगता इथनं मात्र समाप्त झाली आहे. एक धाव तापटलावरती आपण पाहू शकाल अगदी व्हाईटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळते. पाहू शकाल इथनं हॅट्रिक षटकार हॅट्रिक साठी आपण पाहिलं, विकेट हॅट्रिक साठी. यावेळी पहा बॉल हवेत चालला, पहिला 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 झटका इथनं मात्र किशोर 11 खरवई टीमला बसेल आणि फलंदाज बादल सवारे बॅक टू द डगआउट. पहिला करारा झटका खरवई टीमला. हरेश शिंगवा साहेबांच्या वतीनं अगदी पाहिलं तर तब्बल
₹1000 कॅश प्राइज दिलं जाईल. गोलंदाजाला आपण पाहता विकेट हॅट्रिकसाठी इथं मात्र पहा कोंबलवाडी संघाच्या अगदी प्रत्येक खेळाडूला सुवर्ण संधी असेल. म्हणजे आपण जर विचार केला मित्रांनो तर इथनं गोलंदाजी करत असताना विकेट हॅट्रिकसाठी 1000 कॅश प्राइज दिलं जाईल आणि त्यानंतर 2000 कॅश प्राइज दिलं जाईल. आणि बॅटिंग करताना अगदी उत्तरार्धामध्ये जेव्हा कोंबलवाडी संघ बॅटिंग करेल तेव्हा चौकार हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिकसाठी 2000 कॅश प्राइज दिलं जाईल. म्हणजे कोंबलवाडी संघाला इथे सुवर्ण संधी आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिला गडी गारद झाला, पहिला गडी बाद झाला. केशव 11 खरबे टीमचा नवीन फलंदाज दाखल होईल मैदानाच्या आतमध्ये. ऋतिक यावेळी मात्र बॅटिंग मार्कवरती पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहता मोहन पारदी. यावेळी बॉल फटका चांगला अक्रॉस द लाईन. इथनं मात्र आपण पाहता तर मिड विकेट रिजनला बॉल चालला होता आणि इथे आपण पाहिलं तर थोडंसं मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळतं. अगदी बॉल उचलणार फेकणार तोपर्यंत विचार केला तर चुकीचा थ्रो, चुकीच्या जागेवरती थ्रो पाहायला मिळाला. तिथनं त्याचा फायदा मात्र एका धाबेने उचलला जातो केशव 11 खरबे टीमनं. यावेळी पाहाचा बॉल जड मध्ये फेकला जातोय. अगदी चांगला फटका मारायचा होता. अगदी अलंदा कार्पेटनं गोलंदाजी केली जाते प्रत्येक मुवमेंटला, प्रत्येक बॉलवरती. आपण पहा मित्रांनो, अगदी विचार केला तर आजच्या रात्रीमध्ये कोंबलवाडी संघाचा खेळ काय राहिला. म्हणजे 11 स्टार खांदा संघाला देखील त्याने बाहेर काढलं. त्यानंतर पाहिलं तर एकता मोहपाडा संघाला परास्त केलं आणि त्यानंतर मात्र जर विचार केला तर शेवटच्या क्षणी गावदेवी स्पोर्ट्स भिंगा टीमला देखील परास्त केलं. अगदी पाहिलं तर अशी लढत राहिली आणि आता खरबई टीमला फाईट करतोय. पहा अगदी पाहिलं तर डे फॉर्मेट आजचा पाहिला ना तर चिंचवली BCC चिंचवलीच्या मैदानावरती हीच मॅच रंगली होती. परंतु त्याचा जर विचार केला तर यावेळी पहा पंच इथनं आम्हाला रेफर करतायत. हा बॉल इथनं वाईट चेक करायचा. टीव्ही अंपायरकडे रेफर केलं जाईल. पंच वाईट चेक करायचं ना. ओके ठीक आहे. तर पंच बॅट्समन सफल झालाय का. पंच तुमचा सॉफ्ट डिसिजन सांगा फक्त. त्या ठिकाणी बॅट्समन सफल झाला होता का. फक्त आपला सॉफ्ट सिग्नल का असेल. व्हाईट बॉल आहे का. येस. तर इथं टीव्ही अंपायर या सिटीचं व्हाईट बॉल. व्हाईट बॉल इथनं दर्शवला जाईल. आपण पाहता अगदी क्लोज एन्काउंटर पाहायला मिळाला. शेवटच्या मोमेंटपर्यंत टीव्ही अंपायर देखील चेक करत होते. परंतु इथे पहा मित्रांनो कोणावरती अन्याय होणार नाही आहे. अगदी मला आमची KTC वाहिन यांच्या माध्यमातून 6वी रात्र अप्रतिम. यावेळी मात्र त्यांची देखील यावेळी 7 लाभले गेले स्पर्धेला. यावेळी पहा बॉल हवेत चालला गॅपमध्ये ढकलण्याचं काम. परंतु इथे पहा अगदी बॉल जाईल शेवटच्या मोमेंटला सीमारेषा पलीकडं. 4 धाबा. आठ धाबा धापटलावरती लागल्यात. यावेळी पहा अजून एक चांगला बॉल इथनं समाप्त झाला. षटक क्रमांक आपण पाहिलं तर इथनं मात्र समाप्त होईल. पहिलं षटक मोहन पारदीचं इथनं समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण जर पाहिलं तर 8 धाबा धापटलावरती लागल्या गेल्या.
यावेळी 5 इथनं पहिलं षटक समाप्त झालं. थोडं स्पीडअप घ्या पंच. अजूनही पाहिलं तर 2 सामने पुढचे अजून पेंडिंग असतील, कारण की टॉप 3 मध्ये गेल्यानंतर आपण पाहिलं तर अगदी शेवटच्या मोमेंटला इथनं आपल्याला यस लकी ड्रॉ इथे केला जाईल सामना संपल्यानंतर. जे टॉप 3 मध्ये 3 संघ पाहिले, म्हणजे जर विचार केला तर पहिला सामना आपण पाहिला तो म्हणजेच कोरलवाडी वर्सेस नानिवली क्रिकेट संघ. त्या ठिकाणी कोरलवाडी संघाने सामना जिंकला. दुसऱ्या मॅचमध्ये टेंबरी संघ. आणि इथे पाहायचं आता अगदी कोण मजल मारेल. हा बॉल पहा, आडव्या बॅटने अक्रॉस द लाईन फटका मारायचा होता. बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चालला. तिथे डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल. पाहित ना हे दुसरं षटक असेल. 3 षटकांची टोटल मॅच आपण पाहता. अगदी पाहिलं तर आपण जर विचार केला तर पहिल्या सत्रात आणि दुसऱ्या सत्रात जी गर्दी होती ना गणेश दादा, अगदी उभा राहायला जागा नव्हती या मैदानाच्या साईडला. अप्रतिम ही स्पर्धा मित्रांनो भरपूर मोठी होती. आज या स्पर्धेची सांगता आपल्याला पाहायला मिळेल. यावेळी पहा स्विच हिटचा फटका. असं म्हटलं जातं ना, लगी तो आबादी नाही तो बर्बादी, आणि तेच आपल्याला पाहायला मिळालं. अगदी हलकीशी कडा बॅटची लागली. फर्स्ट स्लिपला बॉल गादर केला जातो. तिथे आली आहे पुन्हा एक देखधाव आणि एका धावेच्या मदतीने पुढे जाईल. टोटल धावसंख्या 9 धावा इथं धावपटलावरती लागल्या गेल्या किशोर 11 खरवई टीमच्या. यावेळी पहा बॉल सटीक लेंथ पाहायला मिळते. प्रत्येक मोमेंटला प्रत्येक बॉलला विचार करायला भाग पाडलं जातं गोलंदाजाला. डायरेक्ट हिट. यावेळी पहा फिंगर इनफ फलंदाज इथे बाद होईल, तो म्हणजेच किशोर 11 खरवई टीमचा. अजून एक गडी मैदानाच्या बाहेर. दिनेश वाघ बॅक टू द डगआउट. मैदानामध्ये एंटर होईल मनीष. आता पाहित ना बॉल आतापर्यंत पाहिलं तर 2 बॉलचा खेळ समाप्त झाला. सॉरी 3 बॉलचा खेळ समाप्त झाला. अजूनही 3 बॉल इथनं बाकी असतील. अजूनही 3 बॉल षटकामध्ये बाकी असतील. गोलंदाज आपण पाहिला तर यावेळी भावेश चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतो. पहा मित्रांनो दोन्ही संघ दिग्गजात. एक जर विचार केला तर अगदी कोंबलवाडी म्हटलं तर आपला खालापूर विभाग असेल. त्यानंतर जर विचार केला तर खरवई म्हटलं तर बदलापूर. भरपूर मोठी लढत पाहायला मिळते. हा बॉल इथनं पाहायचं नो बॉल. इथनं पहा दोन्ही पंचांनी अगदी इथे आम्हाला इशारा दिला. हा बॉल इथनं नो घोषित केला जाईल आणि पुढच्या बॉलवरती दिली जाईल संधी फलंदाजाला. फ्रीटचा बॉल. एका धाबीच्या मदतीने संघ पुढे चालला. टोटल 15 धावा तर धावपटलावरती लागल्या गेल्या, त्या म्हणजेच किशोर 11 खरवई टीमच्या. पुढचा बॉल असेल फ्रीट. इथे पहा बॅटची लेटिंग अशी लागली, परंतु फ्रीटचा बॉल. विकेट किपरनं अगदी चांगली कामगिरी केली. बॉल येतोय डॉट. आणि आतापर्यंत पाहिलं तर चेंडू समाप्त झाले. टोटल 4 बॉल. अजूनही 2 बॉल्स आहेत खेळ बाकी षटकामध्ये. यावेळी पहा बॉल देखील चांगला अक्रॉस लाईन आडव्या बॅटने खेचायचा होता. सिंगल कंप्लीट झाले. थोडंसं फंबलिंग पाहायला मिळेल. थोडंसं फंबल झाले. दुसरी धावेचा प्रयत्न करत असताना फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता ते म्हणजेच यावेळी मनीष आणि त्याच्यासोबत आपण पाहता फलंदाज ऋतिक. ही जोडी मैदानामध्ये खेळते. 5 बॉल इथं समाप्त झालेत. अजूनही अंतिम शेवटचा 1 बॉल असेल. 16 धावा धावपटलावरती लागल्यात. अजून एका बॉलचा खेळ बाकी आहे. गोलंदाज तयार. यावेळी पहा अजून एक बॅकवर्ड पॉइंटला फटका खेचायचा होता. फाईनच्या रिझन मध्ये फटका खेचायचा होता, परंतु इथे जर पाहिलं तर बॉल येतोय डॉट आणि संघाची टोटल धावसंख्या जागेवरती थांबली आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि धावा धावपटलावरती लागल्या गेल्या. त्या म्हणजेच टोटल 16 धावा. लॉस ऑफ 2 विकेट. किशोर 11 खरवई टीम.
या पहिले 5 होता. इथनं आपण पाहिलं तर 2 षटक समाप्त झाले. तर गोलंदाज आला. या पहिले अजून एक बॅटची लेडी घेश लागली. फाईन लेग क्षेत्रामध्ये बॉल जाईल सी मारेशा पलीकडे. इथनं मात्र थर्ड मॅन रिझनला बॉल चालला. चौकार. इथनं गोलंदाजावरती आक्षेप घेतलाय का? यस, इथे टीव्ही अंपायर कडनं आपण पाहू शकाल. पुढच्या बॉलला चेक केलं जाईल. यावेळी पहा आपण पाहिलं तर अगदी पहिलाच बॉल सटीक लेंथ पाहिली, परंतु तिथे फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये चुका पाहायला मिळाल्या. हा बॉल पहा चांगला डीप पेक्षा कव्हर रिझनला. कव्हरचे क्षेत्ररक्षक गेलेत जबरदस्त. आणि तोपर्यंत आपण पाहिलं तर इथे धोक्याची घंटा वाजेल आणि फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद झाला. इथनं किशोर 11 खरवै टीमचा मनीष बॅक टू द डगआउट. द ग्राउंड मिड विकेट रिझनला बॉल चालला. शॉर्ट मिड विकेटला. आणि तिथे मात्र आपण पाहिलं तर बघता आपण पाहिलं तर 2 धावा इथं कंप्लीट झाल्या. 2 धावा कंप्लीट. 200 मदतीने संघाची टोटल धावसंख्या आता जाऊन पोहोचली 23 धावा धावपट्टावर तिरकल्या. त्या म्हणजेच किशोर 11 खरवै टीमच्या चांगल्या स्थितीमध्ये संघ आपल्याला पाहायला मिळतो. शेवटचा षटक. यावेळी पहा आता स्वतः गोलंदाज चेंडू खाली चालला. इथे झेल होईल आणि फलंदाज इथं बाद झाला. ऋतिकच्या पारीसंत अजून एक करारा झटका किशोर 11 खरवै टीमला. एक फलंदाज बाद झाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल तो म्हणजेच कैलास. यावेळी मात्र मैदानाच्या आतमध्ये चालल्या आणि चेंडू षटकातील आपण पाहता समाप्त झाले आतापर्यंत. राहुल 4 अजूनही 2 बॉल इथं बाकी असतील. पहिल्या पूर्वार्धामधील अंतिम रात्र पाहायला मिळते. जबरदस्त सामने पार पडत आहेत. हा बॉल पहा अगदी पहिला मिड विकेट रिझनला चालला. एकदा कंप्लीट झाली. इथे मात्र थोडंसं मिसअंडरस्टँडिंग. शेवटच्या मोमेंटला बॉल होईल फरार. मिड विकेटला चकवा दिला. बस सीमा पार. येतोय चौकार. बॉल. यावेळी पहा अलांदा कार्पेट खोलवट टप्प्याचा बॉल. मिड विकेट वाडिश लागॉन च्या क्षेत्ररक्षकाला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि इथे मात्र बघायचं 2 धावेवरती थांबावं लागेल. तिसरी धाव इथे मिळणार नाही.
आणि यावेळी आपण पहा 2 धावाच्या मदतीने संघ पुढे चालला. टोटल धावा संख्या धावपटलावरती 29 धावा लागल्या गेल्या. येणारे 18 बॉल अर्थातच 3 षटकाने विजयासाठी कोंबलवाडी टीमला आता इथनं गरज असेल ती म्हणजेच 30 धाव्यांची. 29 धावा धावपटलावरती लागल्या गेल्या त्या म्हणजेच किशोर 11 खरबाई टीमच्या. आता येणारे 18 बॉल 3 षटकं आणि कंपल्सरी 30 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी. त्यानंतर पाहता इथं मी विनंती करतो, पहिला सामना जिंकला होता सुपर 6 मध्ये क्वालिफाय झाल्यानंतर टॉप 3चा जो सामना होता तिथे आपण पाहिलं तर कोरलवाडी संघ आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं तर टेंबरी क्रिकेट संघ या दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल आपण येऊन थांबायचा. जी वर्तमान लढत आहे ती पार पडेल. जो संघ जिंकेल अशा 3 संघांमध्ये लकी ड्रॉ केला जाईल. एका टीमला बाय दिली जाईल आणि 2 संघांमध्ये इथे सामना पार पडेल. त्यामुळे यायचं कोरलवाडी आणि टेंबरी क्रिकेट संघ आपण कर्णधार येऊन थांबा आमच्यापर्यंत. 18 बॉल विजयासाठी 30 धाव्यांची गरज आहे कोंबलवाडी टीमला. तोपर्यंत जाऊया पुन्हा एकदा डीजे ऑपरेटर यांच्याकडे. सुवर्ण संधी असेल. चौकार हॅट्रिक साठी 3,000चा पारितोषिक असेल आणि षटकार हॅट्रिक सुद्धा आपण पाहिली तर 3,000चा पारितोषिक असेल कोंबलवाडी टीमच्या फलंदाजासाठी. सुवर्ण संधी येणारे चेंडू असतील 18 आणि धावसंख्येची गरज असणारी ते अद्याप डबल 30 धाव्यांची. पहिला 17 संपुष्ट झाला. आपण पहिल्या 18 चेंडूमध्ये 29 धावा जमा केल्या टीम आपण पाहू शकाल खरबाई टीमनं. याचबरोबर आपण पाहू शकाल सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये झाली. रवन आपण पाहू शकाल मोहन आणि प्रकाश दोन्ही बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना झाली. आपण पाहू शकाल नक्कीच प्रत्येक हॅट्रिक साठी आपण पाहू शकाल 3,000 रुपयाचा पारितोषिक असेल. हरेश शिंगवा या सराकडनं मात्र हा बक्षीस मात्र विलाली जाईल. प्रत्येक हॅट्रिक साठी आपल्याला पाहायला मिळेल. 30 धावांचा पटला करत आहे. पाहू शकाल गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज दिनेश सवारे हा गोलंदाज असेल. पहिला चेंडू प्रेस करत असताना कार्पेटच्या साईना हा चेंडू उचलण्याचा विलास तिथं मात्र हा चेंडू पहिला चेंडू अतिशय भन्नाट वेगानं फेकला होता गोलंदाज दिनेशनं. पण इथं मात्र आपण पाहू शकाल चेंडू आलाय डॉट आणि निर्धाव चेंडूच्या साईन आता पाहू शकाल अजूनही कुठला श्री गणेश झाला नाही. 30 धावांचा पाठला करत आहे आणि 30 धावांचा पाठला करत असताना आता संघर्ष करावी लागेल टीम आपण पाहू शकाल कोंबलवाडी टीमला. प्रत्येक हॅट्रिक साठी आपण पहिला चौकार हॅट्रिक षटकार हॅट्रिक साठी 3,000चा पारितोषिक. पण इथं शतरशंत इनात नाही. इथं आपण पाहू शकाल स्ट्रेक ग्राउंडचा फटका चेंडू निघून चाललाय सीमा रेषा पलीकडं. दुसऱ्या चेंडूवरती आलेला हा 2 बाउन्स चौकार येईल आणि चौकाराच्या साईन आपण पाहिलं तर धावफलका आपण पाहू शकाल श्री गणेश झाले टीम कोंबलवाडी टीमच्या माध्यमातून. अद्यापच आपण पाहिला तर 2 चेंडू मात्र संपुष्टित झालेत आणि 2 चेंडू आपण पाहिलं तर चांगले भन्नाट वेगाने गोलंदाजी आपण पाहतोय. पण चौकार आल्या चौकारानं श्री गणेश झाला. त्याचबरोबरीने मोहन पारदी सारखा फलंदाज इथं मात्र कार्पेटच्या साईना 30 मध्ये हा
चेंडू अडवला जाते. एक सिंगल पूर्ण झाली आणि या सिंगलच्या साईन आपण पाहिला तर या एका धाब्याच्या साईन 5 धाबा स्कोर गटवरती जाऊन पोहोचतील. लॉस विकेट आपण पाहू तर बघायचं आहेत ना आता उत्तरार्ध असेल 3 षटकांचं आणि त्याचा विचार केला मित्रांनो तर टार्गेट इथनं सेट केलं गेलं ते म्हणजे 30 धाब्यांचं. आतापर्यंत आपण पाहिलं तर 5 धाबा धापटावरती लागल्या गेल्यात. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आपण पाहता तो म्हणजेच दिनेश वाघ इथनं बॉलिंग ट्रॅकवरती आहे. 3 बॉलचा खेळ समाप्त झाला. अजूनही मॅन्डेटरी पॉवरचे 3 बॉल इथनं बाकी असतील. यावेळी पहा अक्रॉसचा लाईन खेळायचा मैदानामध्ये आपण पाहता फलंदाज इथं मात्र प्रकाश पारधी यावेळी मात्र आपल्याला पाहायला मिळते. कोंबलवाडी टीमची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अगदी बघायचं आता मोठे फटके येतील का. 30 धाब्यांचा पाठला करायचा. खरवई टीमनं आज विचार केला तर BCC चिंचवलीच्या मैदानावरती अगदी कोंबलवाडी संघाने याच्यामध्ये आपण पाहिलं तर खरवई संघामध्ये फाईट झाली होती परंतु पुन्हा एकदा असं वाटतं यावेळी पहा काय घडलं. आय विल डेफिनेटली इट फर्निचर डिस्पॅच फलंदाज बाद प्रकाश पारधीच्या पारीसंत पहिला कराराचा झटका कोंबलवाडी टीमला. तीन भाऊ एक संगती खेळताना पाहायला मिळतात. प्रकाश पारधी बाद झाला त्यानंतर आपण पाहतोय त्याचाच जो छोटा बंद आपण पाहतोय भालचंद्र हा फलंदाज मैदानामध्ये रवाना झाला. इथं मात्र हो जबरदस्त कामगिरी अपील उचलून धरली. पंचांचा निर्णय अंतिम आपण पाहू शकाल. इथं मात्र नक्कीच LBW ची मांग आणि इथं मात्र सक्सेस झाल्या. इथं मात्र फलंदाजाला परता पाहायला लागेल. भावेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना झाला ज्यानं गोलंदाजी सुद्धा अतिशय भन्नाट वेगाने केली होती. पण आता मात्र त्याच्याच बाजूला ही फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. पहिला षटक आणि अंतिम षटक आपण पाहिलं तर स्वतःचा पहिला आणि संघासाठी वैयक्तिक नॅनी पॉवरचा हा षटक होता आणि तो संपुष्टात आला. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात. 5 धावा खर्च केल्या. अजूनही 12 चेंडूमध्ये अजूनही धावा बनवावे लागतील तर 25 धावा आता करावे लागतील. 25 ची गरज असणार आहे. पण पाहिलं तर आता स्ट्राईक चेंज झाली. आपण पाहू शकाल एक मोठा फलंदाज स्ट्राईक वरती खेळताना आपल्याला पाहायला मिळालेला. क्षमता आहे त्या फलंदाजामध्ये. पण इथं आपण पाहू शकाल आजचा दिवस आणि मेगा फायनलचा दिवस मात्र गाजवणारी ही टीम आपण पाहतोय कोंबलवाडी टीम. या सगळ्या संघाला मात्र पराभूत करणारी टीम आपण पाहू शकाल. शेवटच्या आपण पाहू शकाल या अंतिम सेमीफायनल मध्ये पाहायला मिळते. आणि इथं मात्र चांगला खेळ दाखवला गेला कारण तर शेवटचा हा आपण पाहू शकाल सेमीफायनलचा सामना असायला. इथं मात्र नक्कीच हा चेंडू कुठली धाव मिळणार नाही या चेंडूवरती. हा चेंडू आणखीन एक येईल डॉट आणि डॉट चेंडूच्या साईन आपण पाहिलं तर 5 वरती रोखला गेलाय. 11 चेंडू आणि 25 धाव्यांची गरज असणार आहे. आता प्रत्येक हॅट्रिक साठी मात्र इथं बक्षिसाची खैरात झाली होती जरूर. पण इथं आपण पाहू शकाल तर चांगला सामना सुद्धा पाहायला मिळते. जवळपास आपण पाहिलं 3000चा पारितोषिका 3 षटकार आणि 3 चौकार जरी मारले तरी पण हा इथं पहिला चौकार येईल. मोहन पारधीमध्ये ती क्षमता आपण पाहिलं तर पहिला चौकार आला. अजून 2 ठोकावे लागतील.
जरी 3,000 रुपयाचा मानकरी ठरेल. पण पाहू शकाल चांगला फलंदाज आहे, त्या फलंदाजामध्ये शंकाने आपण पाहिलं तर या 4 धाब्याच्या साईनं संघ जाऊन पोहोचेल. अद्यापच 9 या अंकावरती 9 धाबा स्कोर गाठवरती जाऊन पोहोचतील. जर आपण पाहिलं तर अजूनही 21 धाब्यांची गरज आहे. चेंडू असतील 10 चेंडूमध्ये आता 21 धाबा 21 मजा असा सर्व विकेट आपण पाहू मिळतात. 2 धाबा आपण पाहिलं तर या चेंडूमध्ये आपण नक्कीच पाहायला मिळाल्या असत्या जर प्रयत्न केला असता. पण इथं मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केला आणि इथं मात्र मोहन पारदीच्या बॅटमधून आलेल्या या 4 धाबा आणि या 4 धाब्याच्या साईनं संघ जाऊन पोहोचेल. अद्यापच आपण पाहतोय तर 9 या अंकावरती हो सरसवण्याचा प्रयत्न हवेमध्ये चेंडू जमिनीला लँड झाला. 2 धाबा होतील पूर्ण आणि या 2 धाब्याच्या साईनं संघ आता जाऊन पोहोचेल 11 या अंकावरती. आता मात्र समीकरण बदलला जातोय. समीकरण आता असेल 9 चेंडूमध्ये आता बनवावे लागतील 19 धाबा. सामना आपण पाहतोय अतिशय संघर्ष मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. गोलंदाजी फलंदाजी कुठला मोठा फटका मारून दिला तर रिव्हर्स अटॅम्प पुन्हा तीच गती तीच लाईन लगीत बाद नाही लगीत तो बरबाद. या वेळेस मात्र चेंडू आलाय निर्धाव आणि निर्धाव चेंडूच्या साईनं आता समीकरण बदलेल. येणारे चेंडू असतील 8 आणि धावसंख्येची गरज असणार ती 19 धाब्यांच्या. फलकावरती धावा जाऊन पोहोचतील 11 या अंकावरती. जबरदस्त कामगिरी आता परत राहिली या गोलंदाजाच्या. मोठ्या फटक्यापासून थोडासा माहेर राहिल्या पण इथं मात्र नक्कीच आडवे थोडे फटके पाहायला मिळतील. पण इथं हा फटका हवेमध्ये बसलाय. चेंडू खाली आपण पाहिला तर शत्रशन आलाय. या बेलेस आपण पाहिला तर फलंदाज होईल बाद. मोहन पारदी सारखा फलंदाज. तिसऱ्या पंचाकडे बोलूया. आपण पाहू शकाल हाईट नो दिला चा रिप्ले पाहू शकाल. तिसऱ्या पंचाकडे बोलतोय. नक्कीच फ्लेअर डिले असेल. फलंदाज बाद असेल.
एक हलती गत्ताने हा चेंडू मात्र फेकला जात आहे आणि भावेश सारखा फलंदाज मात्र 2 चेंडू मात्र बीट खेळतय. इथं मात्र 2 चेंडू आले डॉट. अजूनही 4 चेंडू 19 धाबा. अजून एक चेंडू जरी डॉट आला तरी पण हा सामना आपण पाहू शकाल एका साईडनं झुकवण्याचं काम करेल. बादलच्या स्वरूपामध्ये आपण पाहतो ही गोलंदाजी सुरेख आहे. सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय. अत्यापर्यंतचा पुढचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज आहे. आता येईल अजून एक डॉट. अजून एक डॉट. बॅक टू बॅक तिसरा चेंडू डॉट आलाय. आता समीकरण बदललाय. 3 चेंडू 19 धाबा. 3 षटकार ठोकले तरी पण हा सामना विजय होऊ शकत नाही. आपण पाहतो या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर कंपल्सरी चेशिंग आणि कंपल्सरी चेशिंग झालं तरी 18 धाबा मात्र होतील. 3 षटकामध्ये आता आपण पाहतोय 3 चेंडूमध्ये आता 3 षटकार ठोकावे लागतील. इथं फलंदाज आपण पाहतोय भावेश ऑफसाईडच्या दिशेनं 30 मध्ये हा चेंडू अडवला जाते आणि इथं मात्र येईल सिंगल आणि या सिंगलच्या साईनं आता पूर्णपणे हा सामना मात्र स्वर्गीय किशोर खरबईच्या माध्यमातून झुकताना आपल्याला पाहायला मिळते. दोन चेंडू आणि 18 धावींची गरज असणार आहे. एक खराब चेंडू या सामन्यामध्ये आपल्याला रोमांचक जिवंत ठेवण्याचं काम करेल. पण इथं मात्र असं वाटत नाही. बादल सबर एक चांगला गोलंदाज आहे. 4 चेंडू मात्र अत्यंत मात्र भन्नाट वेगानं फेकले ते 1 धाव खर्ची केली या गोलंदाजानं. नक्कीच आपण पाहतोय हा चेंडू निघून चाललाय आणि मी मगाशीच बदललो. खराब चेंडू या सामन्यामध्ये थोडाशे कलटणी मारेल पण इथं मात्र 1+4 धाबा. नशिबाचा पंजा आलाय आणि या वेळेस आपण पाहिला तर आता समीकरण बदलला जाईल. येणारे 2 चेंडू असतील आणि धावसंख्येची गरज असणार आहे ती 13 धाव्यांची. 13 धाव्यांची अजूनही गरज आहे. आपण पाहिलं तर हो या बिल्लीस काय गोलंदाजी. 1 चेंडू 13 धाबा. समीकरण आता बदलला जातोय. तर कोरलवाडी संघ आणि टेंबरी क्रिकेट संघ आपण या लगेच लकी ड्रॉ केला जाईल आणि इथनं मात्र विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. किशोर 11 खरबई क्रिकेट संघ अगदी सामना जिंकला. नेत्रदीपक कामगिरी पाहायला मिळाली आणि इथनं मात्र आता 3 संघांमध्ये लकी ड्रॉ केला जाईल. हॅलो. तर या तिन्ही संघाचे कर्णधार